पुढची एक मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजना आता शासनाच्या इतर विभागांसाठी डोकेदुखी होऊ लागल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कारण आता तर सरकारच्या संवेदनशीलतेवरती प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण होऊ लागलंय। लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला तर आता अनाथांचा सुद्धा विसर पडला असंच दिसतंय। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेमधल्या बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब सुद्धा समोर आली आहे। निधी मिळत नसल्यामुळे पालन पोषण संगोपन कसं होणार असाही मोठा प्रश्न निर्माण झाला। हा निधी वितरित न झाल्यामुळे 1 लाख मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळे राज्य सरकारच्या संवेदनशीलतेच्या संदर्भात एक मोठं प्रश्नचिन्ह सुद्धा उभं राहिलंय। विधानसभेमध्ये गेम चेंजर ठरलेल्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लाडकी बहीण या योजनेसाठी सरकार काहीही करायला तयार आहे। मात्र त्याच विभागामधील बालसंगोपन योजनेमधल्या अनाथ मुलांना सरकार सुद्धा अनाथ करू पाहतंय का असा सवाल आता उपस्थित होतोय। गेल्या 8 महिन्यांपासून मानधन मिळत नसल्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आणि ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा सध्या सुरू आहेत। दरम्यान याचवरती आता सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साळवे यांनी काय म्हटलंय बघूयात। माझी विनंती आहे सरकारला की आपण एकीकडे बहिणींचे लाड पुरवत असतानाच देवाभाऊ आपण राज्यातील या 1 लाख लेकरांना आईचा किंवा वडिलांचा आधार गमावलेला आहे अशा या लेकरांना आपण या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने ही योजना ऑनलाईन करावी आणि दरमहा या योजनेचा लाभ या बालकांच्या खात्यामध्ये कसा जमा होईल यासाठी आपण सकारात्मक प्रयत्न कराल।